साहेब पुढे या साहेब खाली. आमचे जे साहेब आहेत ते सांगू शकतात. शटडाऊनचा मेसेज भरावा लागतो, मान्य आहे ना. पण उद्या ऐन वेळेस नाही झालं ते काम. नाही याच्यात मेसेज टाकते का मला आमच्यावर तुम्ही आमच्या कांदा तुम्ही लाईट घेता ना, एक्सप्रेस लाईट घेता. एक्सप्रेस का आला पण आता ट्रान्सफॉर्मर जळालाय साहेब, तर एक्सप्रेस स्पीडर हा सांगता साहेब तुमची तक्रार मान्य करतो. तुम्ही आधी सूचना द्यायला पाहिजे ना. आधी तुमचे म्हणणं बरोबर आहे. नाही तुमचे म्हणणं एकदम बरोबर आहे. चालू होईल आज संध्याकाळपर्यंत सप्लाय पूर्ववत होईल. संध्याकाळ होईल पण आता चालू आहे. आता MIDC बंद करत नाही आम्ही चोपडा शहरला लोड शेडिंग करतोय, पण तुमची MIDC चालू ठेवली आहे. चोपडा शहर लोड शेडिंगला जात आहे आता. तेवढी पूर्ण आमची एक्सप्रेस लाईट आहे. आम्ही 1.5 लाईट भरतो, लाईट बिल तुम्हाला देतो आम्ही. आणि सर्वांचे रेग्युलर लाईट बिल आम्ही भरतो. तरी गेल्या 3-4 महिन्यापासून आम्हाला वीज पुरवठा खंडित मिळतोय. 2 ते 4 लाईट जाते तुमची, बरोबर. आणि मागे 10 केवीच्या अडचण आली, ती बदलली आणि 5 केवी बसवलं. चोपडा ग्रामोद्योगाशी आम्ही सर्व उद्योजक इथं आलेलो आहे. MSC ऑफिसला गेल्या 3-4 महिन्यापासून वीज भरपूर मनात खंडित होते. आमचं एक्सप्रेस वे लाईट आहे, म्हणजे आम्ही 1.5 यांना लाईट बिल भरत असतो. आणि विषय म्हणजे सर्व उद्योजक आम्ही नियमित पूर्ण लाईट बिल भरतो. प्रत्येकाचा 1 लाख 1.5 लाख कोणाचं 15 अशा प्रकारे आमचे लाईट बिल सर्व असतात आणि नियमित भरत असतो आम्ही. तरी आम्हाला 4 महिने खूप त्रास सहन होतो. दिवसाला 4 ते 5 वेळ लाईट ट्रिप होते. आमचे मशीनी बंद पडतात, वापस मशीन करायला हिटिंग द्यावं लागते. त्यात कमी 1000 ते 2000 खर्च होतो. बरं यांनी कर्मचाऱ्यांचं नुकसान होते, आमचं नुकसान होते. कर्मचारी बसून राहतात. आणि विषय म्हणजे यांची सिस्टम नाही की आदल्या दिवशी आम्हाला मेसेज करावा जर बंद असला तर. ते मेसेज करत नाही, काय करत नाही, म्हणजे मनमानी कारभार चालू आहे. गेल्या 3 इथं 10 केवीचं ट्रान्सफर ते खराब होतं. त्यांनी ते बदलवलं त्याने 5 केवीचं बसवलं नाही. 5 केवीचं बसवलं गेलं आणि ते पण ट्रिप होते. म्हणजे बघा 5 केवीला 5 म्हणजे 10 केवीचा लोड 5 केवी आणतात ते. मग कुठून टिकणार आहे हो. आणि विषय म्हणजे थंडी दिवस आहे. जर थंडी दिवस हे हाल असतील तर पुढच्या वेळी आमचे काय हाल होतील असं वाटतं. आता म्हणजे पुढे करता असं राहिलं तर भरते उद्योगधंदे बंद पडतील. ते याची शासनाने दखल घ्यावी आणि इथे MSCB कर्मचाऱ्यांनी याची दखल घ्यावी आणि त्वरित आम्हाला वीज पुरवठा सुरळीतपणे सुरू करावा.